नमो बुद्धाय, जय भीम। दोस्तों मैं हूं आपका दोस्त मिथिलेश और आपने देखना शुरू कर चुके हैं एमजी ब्लॉग्स। दोस्तों इंसानियत को शर्मसार करने वाली फिर एक घटना सामने आई है। बहुजन समाज के आम लोग तो सुरक्षित है ही नहीं, अब बौद्ध भिक्षुओं पर भी खतरा मंडरा रहा है। कुछ महीने पहले हम सभी ने देखा दोस्तों कि भंते विनयचार्य जो महाबोधि के लिए लड़ाई लड़ रहे थे, उन्हें तक जेल में डाल दिया गया। 3-3.5 महीने हो गए, फिर भी उनकी बेल नहीं हो रही थी। ऐसी बौद्ध भिक्षु की स्थिति दोस्तों। और अब मुंबई से एक खबर आ रही है कि एक बौद्ध भिक्षु जो कि पाली भाषा डिपार्टमेंट के लिए 25 दिन से सत्याग्रह पर बैठे हुए हैं, उन्हें कुछ लोगों ने नंगा कर कर पीटा। जी हाँ दोस्तों, मैं अपनी पूरी बात रखूँ उससे पहले आप ये CWC ने लिया हुआ भंते जी का इंटरव्यू देखिए। इंटरव्यू मराठी में है, अगर आप हिंदी भाषा का प्रयोग करते हैं तो थोड़ा समझ कर लीजिएगा इस इंटरव्यू को। चलो शुरू करते हैं। हा हल्ला फक्त भंतेजी वरती झालेला नसून तो शिवारावरती झालेला आहे, हे लोकांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे। भंतेजी नेमकं काय झालंय? मी गेले 25 दिवस पाली डिपार्टमेंटला ॲडेड करावं आणि पाली डिपार्टमेंटला स्वतंत्र जमीन द्यावं यासाठी आंदोलन करत बसलेलो आहे। सत्याग्रहाला बसलेलो आहे विद्यापीठ गेटजवळ। 25 दिवस पूर्ण झाले, कालचा 26वा दिवस होता। आणि काल एक स्टडी सेंटर आहे, रिसर्च सेंटर, जिथे अवेस्ता पैलवी पाली प्राकृत या भाषांचा अभ्यासासंबंधी अल्पसंख्याक मंत्रालयाने मंजूर केलेलं त्याच्या भूमिपूजनासाठी किरण रिजिजू येणार आहेत हे कळलं। म्हणून मी माझ्या दिल्लीच्या भंतेजींना फोन करून सांगितलं की मला किरण रिजिजूंना निवेदन द्यायचं आहे, तर मी ते कसं भेटावं, कसं द्यावं याची काही व्यवस्था करा। मग त्या भंतेजींनी किरण रिजिजूंचे सहाय्यक तरुण यांच्याशी संपर्क साधून बोलणी केली आणि मला फोन करून सांगितलं की तुम्ही कार्यक्रम ठिकाणी जा, तिथे त्यांचे PA तरुण असतील, त्यांच्याशी संवाद साधा आणि मग ते तुम्हाला भेट करून देतील त्यांच्या नियोजनाप्रमाणे आणि तुम्ही त्यांना मग निवेदन द्या। मग त्याप्रमाणे मी सकाळी 11:15च्या दरम्यान माझ्या इथून निघालो आणि जसं त्या पाली विभागाच्या टर्नवर पोहोचलो तिथे मला एका धिप्पाडाच्या सिक्युरिटी गार्डनी अडवलं। तर मी त्याला म्हणालो की मला जाऊ द्या, मला निवेदन द्यायचं आहे आणि मला त्यांच्या PAशी बोलायचं आहे। तर त्यांनी मला एका बाही पकडायला सुरुवात केली। मी म्हटलं मी चिवरधारी आहे, मी भिक्खू आहे, मला तुम्ही स्पर्श करायचा नाही, चिवराला स्पर्श करायचा नाही। तेवढ्यात त्यांनी मला मिठी मारली। मग मिठी मारल्यानंतर थोड्या वेळातच त्यांनी मिठी सोडली आणि मग माझं चिवर पकडलं। ते चिवर ओढल्या गेले आणि मग मी खाली पडलो, मला ढकललं, मी खाली पडलो, चिवर त्यांनी ओढलं आणि मग मी उघडा झालो, चिवर त्यांच्या हातात, मी खाली। तेव्हाच ताबडतोब सिक्युरिटी ऑफिसर खरात आले आणि त्यांनी सांगितलं अरे बघता काय, उचला याला। आणि मग त्यांनी मला उचललं। तर मग खरातांनी स्वतः मला पायाकडून उचललं आणि पायवर डोकं खाली झाल्यामुळे मी नागडा झालो। तसंच मला त्या सगळ्यांनी उचललं। तेवढ्यात पूजा ते भूमिपूजन संपून ताफा रिटर्न झाला। त्यामुळे त्यांची पंचायत झाली की आता अशा अवस्थेत यांचं काय करायचं आपण। मग लागेच त्यांनी रस्त्याच्या कोपऱ्याला जो नाला असतो किंवा कडा असतो तिथे एक भिंत होती, तिकडे मला दाबलं आणि एखाद्या प्राण्याला, डुकराला काहीतरी दाबतात ना, तर सगळ्यांनी मिळून मला दाबलं। कोणी माझा चेहरा दाबतोय, कोणी अंग दाबतोय आणि तिथे मी नागडाच, माझे सगळे कमरेपर्यंत चिवर सगळं वर उघडच, अशा अवस्थेमध्ये त्यांनी मला त्याचं दाबलं। आणि नंतर मला फक्त एवढंच भान राहिलं, मी ऐकलं की आता याला BKCला घेऊन जा। त्यानंतर मला काहीच कळलं नाही काय झालं। मग इथे या वॉर्डात आल्यावर मला कळालं की मला BKCमध्ये नेलं गेलं, तिथून या हॉस्पिटलमधल्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केलं गेलं, तिथून 2-3 तासानंतर मला या वॉर्डमध्ये आणलं, एवढंच मला कळालं। तो सुना दोस्तों आपने CWC का ये इंटरव्यू। यहाँ पर भंते जी अपनी आप बीती बता रहे हैं और अभी तक जिन्होंने ये कृत्य किया है उनके ऊपर कुछ FIR भी दर्ज नहीं हुई है या उन्हें अरेस्ट भी नहीं किया गया। यहाँ तक कि समाज के लोग भी क्यों शांत बैठे हैं पता नहीं। गिने चुने 1-2 नेता आपको भंते जी के पास दिख रहे हैं, लेकिन कोई बड़ा चेहरा या बड़ा नेता, मुंबई वैसे प्रकाश आंबेडकर साहब का गढ़ है, उन्होंने तो इसके ऊपर हस्तक्षेप लेना चाहिए और पूरी कार्रवाई करनी चाहिए, क्योंकि बौद्ध भिक्षु का अपमान मतलब पूरे समाज का अपमान है। उनके चीवर को हाथ लगाना मतलब पूरे समाज को हाथ लगाना है दोस्तों, ऐसा नहीं करना चाहिए। बौद्ध भिक्षु शांति का संदेश देने वाले होते हैं, भगवान बुद्ध के मार्ग पर चलते हैं, करुणा को फॉलो करते हैं दोस्तों। और उनके साथ ऐसा दुर्व्यवहार जब होता है तो बड़ा दुख होता है। दोस्तों आपकी इस बारे में क्या राय है वो हमें कमेंट में ज़रूर बताना। किस शहर से आप हमारा वीडियो देख रहे हैं वो भी ज़रूर बताना। चलो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में ऐसे ही किसी टॉपिक के साथ। तब तक के लिए आप सभी को दोस्तों नमो बुद्धाय, जय भीम।